नमस्कार, माझे नाव नंदा राजे जगताप, राहणार वाघेगव्हाण, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव। मी 2018 जुलैपासून CTC म्हणून परांडा पंचायत समितीमधून लोणी प्रभागावर आरोग्य सखी म्हणून कार्यरत आहे। तेव्हा माझ्या रानामध्ये पोषण परसबाग करण्याविषयी मला कामाला सुरुवात करताना सांगितलं। मग त्या पद्धतीने मी पासून कामाला सुरुवात केली। मी इथं थांबले आहे। ह्या ठिकाणी कधीच खडकाळ जमीन आणि दगड असल्यामुळे इथं काहीच पिकलं नव्हतं, पिढ्यानपिढ्या। मग तिथं मी ठरवलं की एक पोषण बाग तयार करायची। मग 3 गुंठा पोषण बाग मी तयार केली। त्या पोषण बागेमध्ये मी 14 ते 21 प्रकारच्या पालेभाज्या लावल्या। त्याच्यामध्ये आतल्या वाप्यांमध्ये मी पालेभाज्या आणि बाहेरच्यानी फळभाज्या आणि त्याच्यानंतर वेलवर्गीय भाज्या लावल्या। नंतर मी इथंच प्लॅनिंग वाईज अशी 20 ते 25 प्रकारची फळझाडे लावली आणि नंतर मग गावामध्ये कामाला सुरुवात केली। गावामध्ये कामाला सुरुवात करत असताना गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनी नव्हत्या। मी गावामध्ये सगळ्यांना 1 आणि अर्ध्या गुंठ्याच्या सेंद्रिय परसपोषण बागा करून दिल्या। पण ज्या ठिकाणी गरीब महिलांना, भूमिहीन आणि गरीब महिलांना जागा नसल्यामुळे आमच्या इथं भूकंपाने पडलेल्या वाड्यांमध्ये मी परसबागा तयार केल्या गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबांसाठी। तिथे अर्धा 1 गुंठ्याच्या नळ सांडपाण्यावर त्यांना पोषण बागा करून दिल्या। पहिल्या वर्षी मी 59 परसबागा वाघेगव्हाणमध्ये सेंद्रिय पोषण परसबागेचा प्रयोग राबवला आणि तो सक्सेसही झाला। आमच्या गावामध्ये बाहेरून आणणारा पालेभाज्यांवरचा खर्च कमी झाला, दवाखान्यावरची खर्चही बचत झाला आणि भाजीपाला आणणाऱ्या भाजीपाल्यावरचा खर्च पण कमी झाला। आणि माझ्या कुटुंबात माझे मिस्टर 20 वर्षापूर्वी खूप आजारी होते। त्यांना अपेंडिक्सचा त्रास होता, पण ते डॉक्टरला समजले नाही, म्हणून त्यांचा अपेंडिक्स फुटला आणि त्यांच्यावर पुणे, मुंबई, इतर भारतात कुठल्याही ठिकाणी नेलं तर काहीच उपचार झाला नाही। ते खूप वाया गेले आणि 1 वर्षभर त्यांनी नुसतं ज्यूसच्या पाण्यावर राहिले। असे 20 वर्षे मिस्टर माझे झोपून राहिले आणि मग नंतर मी त्यांच्यासाठी खूप खर्चही केला आणि नंतर ही जमीन पण विकली 1.5 एकर त्यांच्यासाठी। तरी ते म्हणजे त्याच्यातून हे झाले नाही, ते 20 वर्षे झोपून राहिले। आणि मग नंतर 2018ला जेव्हा मी परसपोषण बाग आणि सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यातून आमच्या आरोग्याला लागणारा पालेभाज्या, गहू, ज्वारी हे जे धान्य होतं ते आम्ही ह्याच्यातूनच पिकवायचो आणि त्यातून माझ्या मिस्टरांची तब्येत सुधारत गेली। त्यांना जेवण जाऊ लागले, ते उठून चालू लागले। त्यांच्या डोक्याला एकही केस नव्हता, त्यांना केस आली डोक्याला, खूप चांगले असे स्ट्रॉंग झाले। आणि आता ते सोबत आता आमच्या रानामध्ये 1 लाख रुपये देऊन आमच्यात कायम गडी असायचा कामाला। तो रोजंदारीचा गडी आता रोजाने येतो, असा गडी बंद झालेला। आता माझे मिस्टर 3 मोटरांचे दारे धरतात। आणि मी केलेल्या नैसर्गिक शेतीमुळे आणि सेंद्रिय शेतीमुळे माझ्या कुटुंबाला एवढा फायदा झाला की माझ्या मिस्टरांचा तर दवाखाना बंद झाला, पण आमच्या घरामध्ये आमचे HB 12 आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची गोळ्या औषधं नाहीत आणि बाहेरून आम्ही भाजीपाला पण आणत नाही। म्हणजे आमचा सगळ्या दवाखान्याचा इतर खर्च आमच्या ह्या सेंद्रिय शेतीमुळे किंवा नैसर्गिक शेतीमुळे वाचला आहे। नंतर मी बाहेरच्या म्हणजे मला दिलेल्या प्रभागामध्ये कामाला सुरुवात केली। मला गाव बदलाच्या दिशेने काम करायला सांगितलं, त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली। प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये माहिती देत गेली आणि त्यातून त्यांच्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला मी त्यांच्या शेतामध्ये 1 आणि अर्धा किंवा 3 गुंठ्यापर्यंतच्या पोषण बागा, गोल चौकोनी अशा पोषण बागा तयार करून दिल्या। मला 9 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये मी जमीन कधीच जाळत नाही। मला कंपोस्ट खत म्हणजे मी त्या पाचोटापासून आणि पाचोट्याच्या वरचं जे वाढ निघतं, जी काही काडी कचरा, गवत किंवा झाडांचे काही अवशेष तुकडे निघतात ते मी शेतामध्येच कुजवते, त्याचं कंपोस्ट खत तयार करते। मी शेतीला जास्त खर्च करत नाही, पण उत्पन्न मात्र खूप मोठं घेते। मी कोंबडी खत आणि ह्याचं शेणखत, कुजलेलं शेणखत आणि कंपोस्ट खत टाकून शेतीमध्ये शेती करते आणि सगळ्यात जास्त उत्पन्न दरवर्षी माझं निघतं। याही वर्षी मी 1 एकरावर प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये कंपोस्ट खत आणि कुजलेलं शेणखत आणि कोंबडी खत टाकलं, तर त्या एकरामध्ये मला 82 टन ऊसाचं उत्पन्न निघलं। त्यातून मला एकाच एकरात 2,46,000चा फायदा झाला। गेल्या वर्षी 5 एकरामध्ये मला 9 लाखाचा ऊस झाला। मग यावर्षी मी आता 9च्या 9 एकर जमिनीमध्ये म्हणजे माझ्या शेतीमध्ये
सेंद्रिय शेती करायचा निर्णय घेतला आहे। तसंच मी पूर्ण 5 उटकुटी करून ते कंपोस्ट खत तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कोंबडी खत आणि नंतर कुजलेलं शेणखत वापरून पूर्ण सेंद्रिय शेती मी करायचा निर्णय घेतला आहे आणि यावर्षी पूर्ण 9 एकर जमीन मी सेंद्रिय पद्धतीनं सुरुवात केली करायला। आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांनी SP साहेबांनी एक चळवळ उभी केली आहे सेंद्रिय शेतीची। तर आपण सगळ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांना पाठिंबा देऊ आणि सगळीजण सेंद्रिय शेतीला सुरुवात करू।